प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. प्रिपरेशनचं नाव आहे ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. तर प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय? काही विद्यार्थ्यांनी सांगितलं, मी विद्यार्थ्याला विचारलं की प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय, त्याला काही ते कळलं नाही. त्याचा शेजारी विद्यार्थी त्याला सांगतो कमी आवाजात की अल्कोहोलचे प्रकार असतात, एक देशी अल्कोहोल आणि ब्रँडेड अल्कोहोल. बऱ्याच जणांना विचारल्यानंतर असं कळलं की बऱ्याच जणांना प्रायमरी अल्कोहोल माहिती नाही किंवा ज्यांना माहिती आहे ते सांगायला तयार नाही. परंतु एका विद्यार्थ्यांनी हिंमत केली आणि सांगितलं की अशा अशा प्रकारे प्रायमरी अल्कोहोल असतो. त्याला गोळगोळ बोलावलं, त्यांनी तो काढून दाखवला. तो अशा प्रकारचा होता. हा OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन जर एकाच कार्बनला अटॅच असेल, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो एकाच कार्बनला अटॅच असेल तर त्याला प्रायमरी अल्कोहोल म्हणतात. याला ओळखण्याची सिंपल मेथड CH2H. CH2H ग्रुप जर असेल तर प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल म्हणजे CH2H. आता हा जो CH2H आहे याचं फंक्शन काय? एका विद्यार्थ्याने सांगितलं की सर हा मेमरीला डिस्टर्ब करतो, प्रायमरी अल्कोहोल मेमरीला डिस्टर्ब करतो. तर दुसऱ्या विद्यार्थ्याने सांगितलं की हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, अल्कोहोल हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं एक विद्यार्थ्यांनी सांगितलं. लॉकडाऊनचा परिणाम किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग. आता हा K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 हा जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा ऑक्सिजन प्रोड्यूस करते आणि हा जो CH2H ग्रुप आहे त्याचं ऑक्सिडेशन होऊन CHO ग्रुप तयार होते. पुन्हा मी एक प्रश्न केला की इथं आणि इथं तुम्हाला काय फरक दिसतो? त्यापैकी एका विद्यार्थ्यांनी थोडं करेक्ट आन्सर दिलं की इथं CH2H ग्रुप आहे, इथं CHO ग्रुप आहे. हा अल्कोहोल आहे, हा अल्डिहाइड आहे. त्याही पेक्षा करेक्ट एका विद्यार्थ्याने सांगितलं की या कार्बन मधून हायड्रोजन काढलेला आहे आणि ऑक्सिजन वरून हायड्रोजन काढलेला आहे. H2 रिमूव्ह झालेला आहे पहा. कार्बन वरून हायड्रोजन गेला, ऑक्सिजन वरून हायड्रोजन गेला. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजेच ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनची डेफिनेशन आहे बघा ही, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हा H या ऑक्सिजन सोबत निघून गेला H2 आणि कन्वर्ट झाला CHO मध्ये. पुन्हा मी त्याच्यामध्ये K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 टाकलं तेव्हा या ग्रुपचं कन्व्हर्शन या ग्रुपमध्ये झालं. पुन्हा एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की या ग्रुपमध्ये आणि या ग्रुपमध्ये हा फरक आहे की याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त आहे, तो ऑक्सिजन इथं ऍड झालेला आहे. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज द सेकंड डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन. CHO ग्रुपचं कन्व्हर्शन COOH मध्ये. अल्कोहोल, अल्डिहाइड, ऍसिड, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन. आता ही प्रिपरेशन किंवा रिएक्शन 3 चॅप्टर मध्ये आहे. अल्कोहोलची रिएक्शन, अल्कोहोल पासून अल्डिहाइड, अल्डिहाइड पासून ऍसिड. अल्डिहाइड चॅप्टर मध्ये प्रिपरेशन अल्डिहाइडची आणि ऍसिड मध्ये ऍसिडची प्रिपरेशन फ्रॉम अल्कोहोल पासून. ऍसिड आपण 2 मेथडने बनवू शकतो, अल्कोहोल पासून, अल्डिहाइड पासून. आता त्याचा एक्झाम्पल बघा. हा जो एवढा ग्रुप आहे अल्किल R हा प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये कुठलाही चेंज नाही. कन्वर्ट होतो फक्त CH2H ग्रुप CHO मध्ये आणि CHO ग्रुप COOH मध्ये. आता मला जर फक्त CH2H ग्रुप कन्वर्ट करायचा असेल CHO मध्ये तर मी हा एजंट यूज करायला पाहिजे, अनहायड्रस CrO3. हा बेटर आहे यांच्यापेक्षा अल्डिहाइडसाठी. हा अल्डिहाइडचा ऍसिड करतो, हा CrO3 अनहायड्रस हा फक्त CH2H ग्रुपचं कन्व्हर्शन CHO ग्रुप मध्ये करतो. पुढचं जे ऑक्सिडेशन आहे स्टॉप होते त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याही पेक्षा बेटर रिएजंट आहे PCC. पायरिडिनियम, क्रोमियम ट्रायऑक्साइड आणि HCl याच्यापासून PCC बनतो. PCC इज अ बेटर रिएजंट दॅन CrO3. CH2H ग्रुप पुन्हा त्याचं कन्व्हर्शन करतो CHO ग्रुप मध्ये. हा डबल बॉन्ड आहे, हा ऍज इट इज आहे, डबल बॉन्डवर कुठलाही इफेक्ट नाही. तर अशा प्रकारे ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल K2Cr2 डायल्यूट H2SO4 जर तुम्ही यूज केलं तर अल्कोहोलचं अल्डिहाइड, अल्डिहाइडचं ऍसिड. आपण जर अनहायड्रस CrO3 यूज केला तर प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड. PCC बेटर रिएजंट आहे
CH2H ग्रुप ला कन्वर्ट CHO मध्ये करण्यासाठी PCC इज ए बेटर रिएजंट. ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल आपण पाहतो, ज्यामध्ये CH2H ग्रुपचं कन्व्हर्शन CHO मध्ये होते आणि CHO ग्रुपचं कन्व्हर्शन ऍसिड मध्ये होते COOH. आता आपल्याला बघायचं आहे सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन. तर एका मुलीला विचारलं की सेकंडरी अल्कोहोल काय असतो, ती अपसेंट होती. तिने एकच उत्तर दिलं की आमच्या घरात अल्कोहोलचा अजिबात विषय नाही, अल्कोहोल बद्दल मला काहीच माहिती नाही. आता हा अल्कोहोल कसा असतो सेकंडरी अल्कोहोल, यामध्ये जो OH ग्रुप आहे तो अशा कार्बनला अटॅच असतो की तो कार्बन 2 कार्बनला अटॅच असतो. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, हा OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन 2 कार्बनला अटॅच असतो, त्याला सेकंडरी अल्कोहोल म्हणतात. ऑक्सिडेशन प्रायमरी प्रमाणेच आहे बघा. हा जो CHOH ग्रुप आहे त्या कार्बनवरचा एक हायड्रोजन काढायचा आणि ऑक्सिजनवरचा हायड्रोजन काढायचा. हा हायड्रोजन गेला, हा हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे ऑक्सिडेशन. 2 हायड्रोजन गेल्यानंतर इथं फॉर्म होते कीटोन, C डबल बॉन्ड O. सेकंडरी अल्कोहोल ऑक्सिडेशन गिव्स कीटोन. त्याचं एक्झाम्पल बघा, इन प्रेझेन्स ऑफ CrO3. त्याचं एक एक्झाम्पल बघू आपण पहा. प्रोपेन 2OL, प्रोपेन 2OL, 1 2 3 प्रोपेन 2OL. याचं ऑक्सिडेशन केलं आपण, म्हणजे या कार्बनवरून एक हायड्रोजन काढायचा, या ऑक्सिजनवरून एक हायड्रोजन काढायचा. इन प्रेझेन्स ऑफ CrO3 हे 2 हायड्रोजन गेल्यामुळे या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये इथं डबल बॉन्ड, C डबल बॉन्ड O कीटोन. याचं नाव 1 2 3 प्रोपेन 2ONE, प्रोपॅनोन किंवा डायमिथिल कीटोन, ऍसिटोन, अशी 3 नाव आहे त्याला. प्रोपॅनोन, डायमिथिल कीटोन, ऍसिटोन. त्यानंतर टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल याचं ऑक्सिडेशन डिफिकल्ट आहे, कारण याच्यामध्ये कार्बन कार्बन बॉन्डचं ब्रेकिंग करावं लागते, त्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन डिफिकल्ट आहे. त्यासाठी पाहिजे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ऍट हाय टेम्परेचर. ही कंडिशन यूज केल्यानंतर आपल्याला ऍसिडचं मिक्सचर मिळते. त्यामध्ये जे ऍसिड आहेत त्यांची जी कार्बनची संख्या आहे ती टर्शरी अल्कोहोलच्या कार्बनच्या संख्येपेक्षा कमी असते. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपण पाहिलं. प्रायमरी अल्कोहोल अल्डिहाइड ऍसिड. सेकंडरी अल्कोहोलचं पाहिलं कीटोन. टर्शरी अल्कोहोलचं पाहिलं की याच्यामध्ये ऍसिडचं मिक्सचर मिळते. तर अशा प्रकारे आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कंप्लीट केलं. यानंतर आपण ऑक्सिडेशनच्या रिएक्शन, त्याचे कन्व्हर्शन आणि काही नवीन ऑक्सिडायझिंग एजंट पाहणार आहोत. प्रायमरी अल्कोहोल, बेंझिल अल्कोहोल हा प्रायमरी अल्कोहोल आहे. याच्यामध्ये CH2H ग्रुप आहे. हे ऑक्सिडेशन अल्डिहाइड मध्ये होईल. प्रायमरी अल्कोहोल इज कन्वर्टेड टू अल्डिहाइड. हा सेकंडरी अल्कोहोल आहे बघा. सेकंड एक्झाम्पल मध्ये C याला 2 कार्बन अटॅच आहे. इट इज अ सेकंडरी अल्कोहोल आणि इट इज कन्वर्टेड इनटू कीटोन. सायक्लोहेक्सॅनॉल इज कन्वर्टेड टू सायक्लोहेक्सॅनोन. टोलुइन आहे. क्रोमिल क्लोराइड in presence of CH2 gives chromium complex. Acid hydrolysis gives benzaldehyde. टोलुइनचं क्रोमिल क्लोराइड यूज करून बेन्झाल्डेहाइड. त्याचप्रमाणे टोलुइन CrO3 ऍसिटिक अनहायड्राइड, क्रोमियम कॉम्प्लेक्स,
डायसिटेट कॉम्प्लेक्स आहे. ऍसिड हायड्रॉलिसिस गिव्स बेंझाल्डेट. टोलुइन टू बेंझाल्डेट बाय CrO3 म्हणजे टोलुइनचं दोन प्रकारे बेंझाल्डेट मध्ये करता येते. क्रोमियम क्लोराईड यूज करून किंवा क्रोमियम ऑक्साइड यूज करून. फ्रॉम अल्किल बेंझीन बाय अल्कलाइन ऍसिडिक KMnO4 यूज करू शकतो. अल्कलाइन KMnO4 डायल्यूट HNO3 K2Cl2O7 डायल्यूट H2SO4. हा जो पूर्ण अल्किल ग्रुप आहे या अल्किल ग्रुपचं कन्व्हर्शन होईल पोटॅशियम बेंझोएट मध्ये आणि पोटॅशियम बेंझोएटचं कन्व्हर्शन ऍसिड मध्ये. आता अल्किल किती मोठा असो लहान असो मिथिल इथिल प्रोपिल ब्युटिल पेंटिल त्याचं सर्व कन्व्हर्शन पोटॅशियम बेंझोएट मध्ये होते आणि नंतर तो बेंझोइक ऍसिड मध्ये कन्वर्ट होते. N ब्युटिल बेंझीन पोटॅशियम बेंझोएट बेंझोइक ऍसिड बाय युजिंग ऑक्सिडायझेशन. त्यानंतर बघा ऍसिडिक KMnO4 K2Cl2O7 डायल्यूट H2SO4. ऍसिडिक KMnO4 आणि K2Cl2O7 ऑक्सिडायझेस अल्किन. अल्किनचं ऑक्सिडेशन डबल बॉन्डचं कीटोन मध्ये किंवा ऍसिड मध्ये. आता पहिलं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये फिनाइल इथिन. फिनाइल इथिन C6H5CH डबल बॉन्ड CH2 ऍसिडिक KMnO4. हा CH डबल बॉन्ड CH2 is converted to acid COOH. Phenyl ethene acidic KMnO4 gives benzoic acid. सायक्लोहेक्सिन सेकंड एक नंतरचं एक्झाम्पल बघा. सायक्लोहेक्सिन हा डबल बॉन्ड आहे कार्बन कार्बन मध्ये अल्किन. ऍसिडिक KMnO4 सायक्लोहेक्सिन गिव्स एडिपिक ऍसिड. 6 कार्बनचं डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे बघा 1 2 3 4 5 6. यामध्ये 6 कार्बन आहेत यामध्ये 6 कार्बन आहेत. कार्बनची संख्या कमी नाही. But cyclohexene acidic KMnO4 gives adipic acid. 2-methyl नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 2-methyl प्रोपीन याला आपण आयसोब्युटिलीन म्हणतो. 2-methyl प्रोपीन ऍसिडिक KMnO4 गिव्स कीटोन. पहिल्या दोन एक्झाम्पल मध्ये ऍसिड मिळाले या एक्झाम्पल मध्ये कीटोन. आयसोब्युटिलीन किंवा 2-methyl प्रोपीन ऍसिडिक KMnO4 गिव्स प्रोपॅनॉन कीटोन. हा जो एक कार्बन आहे हा कमी होतो CO2 बाहेर पडतो. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा ड्यू टू EN गिव्स ऍसिडिक ऍसिड. हा ड्यू टू EN हा डबल बॉन्ड पासून ब्रेक होतो आणि 2 कार्बनचे ऍसिड मिळतात. इथे 2 कार्बनचा ऍसिड ड्यू टू EN ऍसिडिक KMnO4 गिव्स ऍसिटिक ऍसिड. अल्किनच्या ऑक्सिडेशन मधले एक ऑक्सिडेशन बघा. CH2 डबल बॉन्ड CH2. अल्किनचं ऑक्सिडेशन युजिंग कोल्ड डायल्यूट KMnO4 बेअर्स रिएजंट. याच्यामध्ये आपल्याला डायोल मिळतात. ग्लायकॉल किंवा इथं डायोल जो डबल बॉन्ड आहे त्या कार्बनला एक OH जोडायचा आणि या कार्बनला एक OH ग्रुप जोडायचा. इथिन कोल्ड डायल्यूट KMnO4 किंवा बेअर्स रिएजंट असेल तर आपल्याला इथेन 1,2 डायोल किंवा ग्लायकॉल मिळतात. त्यानंतर अल्केनचं ऑक्सिडेशन. अल्केनचं ऑक्सिडेशन जर अल्केन O2 सोबत रिएक्ट केला आपण ऍट कंडिशन सुटेबल कॅटलिस्ट यूज केला तर व्हेरायटी ऑफ ऑक्सिडेशन प्रॉडक्ट मिळतात. आता बघा मिथेन. मिथेनचं ऑक्सिडेशन कॅटलिस्ट यूज केला आपण कॉपर मिथेनॉल मिळालं. तोच मिथेन कॅटलिस्ट आपण MO2O3 यूज केला मिथेनॉल. इथेन कॅटलिस्ट आपण MN ऍसिटेट यूज केला इथॅनोइक ऍसिड. सुटेबल कॅटलिस्ट अल्केन O2 एअर ऑक्सिडेशन होते. मिथेन Cu मिथेनॉल CH4 MO2O3 मिथेनॉल. इथेन MN डायसिटेट इथॅनोइक ऍसिड आणि हा टर्शरी हायड्रोजन वाला अल्केन आहे. टर्शरी हायड्रोजन अल्केन आहे याच्यामध्ये. या अल्केन मध्ये टर्शरी हायड्रोजन आहे. या टर्शरी हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होते OH ग्रुप मध्ये. एक्झाम्पल घेतला आपण आयसोब्युटेन 2-methyl प्रोपेन गिव्स 2-methyl प्रोपेन 2ON.
ऑक्सिडेशनचे काही एक्झाम्पल. CHO ग्रुप आहे, K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 ऑक्सिडायझिंग एजंट आहे. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करायचं ऍसिडमध्ये. सायक्लोहेक्झॅनोन अल्कलाइन KMnO4 हीट याचं कन्व्हर्शन करायचं ॲडिपिक ऍसिडमध्ये. 1 2 3 4 5 6 ॲडिपिक ऍसिड. सेम ऑक्सिडेशन घेतलं होतं आपण सायक्लोहेक्झिन यूज ॲडिपिक ऍसिड. त्याच्यानंतर हे बघा कोल्ड डायल्यूट अल्कलाइन KMnO4. हा जो कोल्ड डायल्यूट अल्कलाइन KMnO4 आहे ज्याला आपण बेअर्स रिएजंट म्हणतो, तो दोघांचं पण ऑक्सिडेशन करते बघा. इथं अल्किनचं ऑक्सिडेशन डायोलमध्ये ग्लायकॉल OH ग्रुप या कार्बन कार्बनला जोडायचे. कोल्ड डायल्यूट अल्कलाइन KMnO4 अल्किनचं ऑक्सिडेशन करतो डायोलमध्ये 1,2 डायोल किंवा ग्लायकॉलमध्ये आणि CHO ग्रुपचं कन्व्हर्शन करतो COOH मध्ये. त्याच्यानंतर हा टोलन्स रिएजंट आहे. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन गिव्स कार्बोक्सिलेट आयन ऑर ऍसिड COOH ग्रुप. त्यानंतर बघा हा अनसिमेट्रिकल कीटोन आहे, याच्यापासून मिक्सचर ऑफ ऍसिड मिळते. एक स्मॉल अल्किल ग्रुप आणि CO ग्रुप याच्यापासून ऍसिटिक ऍसिड आणि 1 2 3 4 पासून ब्युटॅनोइक ऍसिड. हेक्झेन 2OL CH3 आणि CO या ग्रुप पासून एक ऍसिड बनवायचं 1 2 3 4 याच्यापासून एक ब्युटॅनोइक ऍसिड.